वळिवडे गावाच्या हद्दीतील शांतीनाथ बाळगोंडा पाटील यांच्या गोठ्यातील 18 दुभत्या गायी मृत्युमुखी पडल्या। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। वाळलेला चारा खाल्ल्यानं आम्लपित्ताचा त्रास होऊन या गायी मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यातून शांतीनाथ पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। करवी तालुक्यातील चिंचवाडीतले अल्पभूधारक शेतकरी शांतीनाथ बाळगोंडा पाटील यांनी बँकेचं कर्ज घेऊन 3 वर्षांपूर्वी जर्सी गायींचा मुक्त गोठा उभारला। त्यामध्ये जवळपास 23 गायी आहेत। त्यातील 20 गायी दुभत्या होत्या। दररोज 100 ते 125 लिटर दूध संकलित व्हायचं। गेल्या शुक्रवार शनिवारी शांतीनाथ पाटील यांच्या गोठ्यातील काही गायी आजारी पडल्या। गोकुळ दूध संघाचे वैद्यकीय अधिकारी या गायींवर उपचार करत होते, पण त्यांना यश येत नव्हतं। दरम्यान आजारी गायींची संख्या वाढत गेली। शनिवारी सायंकाळी 2 गायी दगावल्या। त्यानंतर गायी मृत्युमुखी पडण्याची मालिकाच सुरू झाली। रविवार सकाळपर्यंत पाटील यांच्या 9 गायी मृत्युमुखी पडल्या। त्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी तातडीनं गोकुळ दूध संघात संपर्क साधून यंत्रणा गतिमान केली। गोकुळ दूध संघाच्या पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी मृत गायींचं विच्छेदन केलं। त्या गायींच्या पोटामध्ये वाळलेल्या चाऱ्यामुळे तयार झालेलं आम्लपित्त दिसून आलं। त्याचं विषात रूपांतर झाल्यानं गायींचा मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आलाय। एकूण 23 पैकी 18 गायींचा मृत्यू झाल्यानं पाटील कुटुंबाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी शांतीनाथ पाटील कुटुंबाला आधार देण्याचं काम केलंय, पण गोकुळ दूध संघानंही अडचणीत सापडलेल्या पाटील यांना तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा आहे।